आज तोंडी लावण्यासाठी आपण ताकातली मिरची करणार आहोत। कितीही जेवण चांगलं असलं तर अशा प्रकारच्या मिरच्या जर केल्या आपण किंवा तोंडी लावण्यासाठी खरडा केला, मिरची केली की खूप छान लागतं जेवायला, पोटभर जेवण झाल्यासारखं वाटतं। तर आपल्या मिरच्यांना देखील भरपूर मिरच्या आता लागलेल्या आहेत, पाहू शकता भरपूर मिरच्या आलेल्या आहेत आणि लांब लांब मिरच्या आहेत सगळ्या आणि तिखट आहेत। तर आता ह्या मिरच्या आपण आता काढून घेऊया। आणि हलक्या हलक्या पावसाच्या सरी देखील येत आहेत। तर पाहू शकता मस्तपैकी लांबट अशा मिरच्या आहेत। तर लांब लांब मिरच्या आपण काढून घेऊया। झाडावरती पाहू शकता दवबिंदू कसे पडले आहेत, पावसाच्या सरी येऊन गेलेले आहेत आणि त्या हलक्या हलक्या पावसाच्या सरी येत आहे। आणि पाहू शकता बागेतले हे परसबागेमधलं आवळ्याचं झाड खूप छानपैकी बहरलं आहे। ताकातल्या मिरची बरोबर आपण मस्तपैकी पिठलं देखील करणार आहोत। तर थोडासा आपण कढीपत्ता घेऊया। तर पिठलं आणि छानपैकी ताकातली मिरची आज करणार आहोत आपण। आज आपल्याला पिठलं करायचं आहे आणि त्यासाठी आपण इथे 2-3 मध्यम आकाराचे कांदे आपण उभट आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, ते देखील चाळून घेतलेलं आहे। तर कढई छान गरम झाली आहे, आता यामध्ये तेल टाकून घेऊया आणि पिठलं म्हटलं की थोडंसं तेल जास्तीचंच वापरायचं, छानपैकी चव येते पिठल्याला। पिठलं हे रुचकर होण्यासाठी त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिरं असतं, ज्यामुळे पिठल्याला खूप छान चव येते। तेल छान गरम झालं आहे, यामध्ये मोहरी टाकूया। तर मोहरी छानपैकी तडतडली आहे, यामध्ये जिरं छान फुललं आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, भरपूर सारा कांदा। आता कांदा आपण परतून घेऊया। कांदा थोडासा आपल्याला मऊ करायचा आहे। बारीक कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता परतून घेऊया। खमंग असं जिऱ्याचा कढीपत्त्याचा वास येत आहे। पिठलं म्हटलं की जिऱ्याचा वापर हा आलाच पाहिजे, जिऱ्यामुळे फोडणी खूप छान होते। आपण हळद टाकूया, थोडंसं परतून घेऊया। आता मस्तपैकी कांदा परतला गेला आहे, आता यामध्ये पाणी टाकूया आपण। चवीनुसार मीठ, आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। तर थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे साईडने, तर आपण बेसन पीठ टाकूया। ढवळून घेऊया आपण, एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळी अजिबात होत नाही। आणि अशा प्रकारे पिठलं तुम्ही करून पहा, खूप छान होतं। 2 भाकरी तर सहज या पिठल्याबरोबर खाणार, याची मी खात्री देऊ शकते। तर अशा प्रकारचं भन्नाट असं पिठलं हे होतं, तर पाहू शकता। सतत एकसारखं हलवल्यामुळे अजिबात गुठळी होत नाही आणि खमंग असा पिठल्याचा वास येत आहे। आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती 1-2-4 मिनिटं छानपैकी वाफ काढूया। पिठलं वरती शिजत आहे तोपर्यंत आपण ताकातल्या मिरचीची तयारी करूया। तर पाहू शकता आपण छानपैकी मिरच्या आणलेल्या आहेत तोडून, आणि पाऊस पडल्यामुळे आता छानपैकी मिरच्या येतात झाडाला।
तर ह्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्यांच्या मधोमध अशी एक चीर देऊन घ्यायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे चीर देऊन घ्यायची आहे आणि 2 तुकडे करायचे आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर छोटे छोटे तुकडे जसं आपण भाजीला चिरतो मिरची तसं केले तरी चालू शकतं, परंतु इथे मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये 2 तुकडे करणार आहे. ताकातली मिरची खूप छान लागते, मस्तपैकी झणझणीत असं पिठलं आणि बरोबर तोंडी लावण्यासाठी ताकातली मिरची किंवा खरडा काहीही केलं तरी पोटभर जेवण केल्यासारखं वाटतं. आणि झणझणीत मिरची आहेत, पण अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण पिठलं पाहूया झालंय का. आता पिठलं आपण थोडंसं परतून घेऊया. मस्तपैकी आपलं पिठलं इथे तयार आहे आणि अगदी 2-3 मिनिटांमध्ये छानपैकी पिठलं होतं आणि झणझणीत पिठलं झालेलं आहे. झाकण ठेवूया. तर आपण आता ताकातली मिरची करण्यासाठी तेल टाकून घेऊया. मेथीदाणे घेतलेले आहेत, जास्त नाही टाकायचे नाही तर करपट लागेल. थोडेसेच टाकायचे, थोडंसं लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, मिरच्या टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती परतून घेऊया. अगदी 2-3 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्या ह्या मऊसूत होतील. आता यामध्ये किंचित आपण हळद टाकणार आहोत. हळद जास्त नाही वापरायची, अगदी थोडीफार किंचित वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता थोडंसं आपण परतून घेऊया आणि यामध्ये आपण ताक टाकणार आहोत. तर अर्धी वाटी आपण इथे ताक घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. तर ताकामध्ये ह्या मिरच्या छानपैकी शिजल्या जातील आणि चवीला खूप छान लागतात ह्या मिरच्या. तोंडी लावण्यासाठी तुम्ही नक्कीच अशी ताकातली मिरची करून पहा. अगदी 2-3 मिनिटांमध्ये छानपैकी वाफवले आहेत, पाहू शकता. आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि तिखटसर मिरच्या असल्यामुळे भन्नाट चव येते मिरचीला. तर आपल्या मिरच्या इथे छानपैकी वाफवल्या आहेत, पाहू शकता. खमंगपणा मिरचीमधला जाणवत आहे आणि आपलं मस्तपैकी पिठलं आणि ताकातली मिरची. तर मैत्रिणींनो, या जेवायला मस्तपैकी ताकातली मिरची आणि गरमागरम पिठलं आणि आपल्या झाडाला आंबे आहेत अजून, त्याच्यामुळे आंबे घेतलेले आहेत आणि गरमागरम पिठल्याबरोबर कांदा हा हवाच. तर मस्तपैकी आता कांदा आपण फोडून घेऊया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच ताकातली मिरची आणि गरमागरम पिठलं नक्कीच करून पहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.